न्यायालय शिपाई व लिपिक या पदाचा कट ऑफ किती लागणार आहे? म्हणजेच कट ऑफ या ठिकाणी ज्या पद्धतीनं वाहन चालक पदाचा कट ऑफ लागलेला आहे. 20 पैकी 16, 17, 17 अशा प्रकारचा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजेच फक्त या ठिकाणी 20 पैकी 4 मार्काचा डिस्टन्स आलेला आहे आणि 20 पैकी 3 मार्काचा डिस्टन्स आलेला आहे. तर त्याच पद्धतीनं आता जे आपलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई आणि लिपिक या पदाचा निकाल लागण्याचा राहिलेला आहे. तर त्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं होणार आहे का? शिपाई या पदाचा जो कट ऑफ आहे तो 27 आणि लिपिक या पदाचा जो कट ऑफ आहे तो 87 अशा प्रकारचा लागणार आहे का? बऱ्याच ठिकाणी ही चर्चा सुरू आहे. ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी पहा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय जे वाहन चालक पद होतं, तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर जमीन आसमानचा फरक आहे. शिपाई, लिपिक आणि वाहन चालक या पदामध्ये त्यांच्या रिक्त जागामध्ये. कसं काय तर पाहू शकता, मुंबई उच्च न्यायालयामध्ये केवळ 26 जागा होत्या. नागपूरमध्ये केवळ 5 जागा आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये फक्त आणि फक्त 6 जागा आणि फॉर्म तर भरमसाठ फॉर्म या ठिकाणी आलेले आहे. 22,000 प्लस या ठिकाणी फॉर्म गेलेले आहेत. तर मग अशा वेळेस या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सहज शक्य आहे की याचा कट ऑफ या ठिकाणी 16, 17 किंवा 18 देखील लागला असता. म्हणजे सहज शक्य या ठिकाणी त्याचा कट ऑफ लागणं. कारण फॉर्म जास्त आहेत आणि जागा अत्यंत कमी आहेत. आता आपण या ठिकाणी पाहूया शिपाई आणि लिपिक या पदाचा नेमका कट ऑफ हा किती जाऊ शकतो? म्हणजे चर्चा जी आहे त्याच पद्धतीने लागणार आहे का? या अगोदर आपण जो कट ऑफ सांगितला होता त्या पद्धतीने लागणार आहे. संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहूया. आता हा कट ऑफ तुम्हाला समजण्यासाठी शिपाई आणि लिपिक यांच्या जागा देखील त्यांचं रेशो देखील समजणं अत्यंत आवश्यक आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर रेशो तुम्ही पाहू शकता किती प्रमाणामध्ये मुलं या ठिकाणी बोलवलेले आहेत. कशासाठी? पुढची जी टेस्ट होणार आहे स्किल टेस्ट त्यासाठी. त्याची जी पी-डी-एफ आहे ती आपल्या इंडियन डेप्थ जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनल्सवर आपण अपलोड केली आहे. त्या ठिकाणी सविस्तर तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला मित्रांनो आपण क्लर्क या पदाचं कट ऑफ पाहूया. त्या अगोदर तुम्ही पहा या ठिकाणी जागा किती आहेत तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये 830, नागपूरमध्ये 166 आणि औरंगाबाद बेंचमध्ये 336. आता या जागेवरून तुमच्या लक्षात येईल की मुंबई उच्च न्यायालयाचा कट ऑफ हा जवळपास या ठिकाणी थोडासा कमी असेल. नागपूरचा कट ऑफ हा सर्वात जास्त असेल आणि त्याच्यानंतर औरंगाबाद खंडपीठचा कट ऑफ हा त्यापेक्षा कमी असेल. तर अशा पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठचा कट ऑफ हा कमी लागेल आणि जवळपास नागपूरचा कट ऑफ हा जास्त या ठिकाणी लागू शकतो कारण जागेनुसार. आता या ठिकाणी जर पाहूया नेमका कट ऑफ किती लागू शकतो कारण बऱ्याच चर्चा या ठिकाणी सुरू आहेत. तर मित्रांनो ज्या पद्धतीनं आपण तुम्हाला सांगितलं की 55 प्लस जर या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळाले असतील तर तुम्ही टायपिंगची तयारी ठेवा. कारण या ठिकाणी काही पण होऊ शकते. कट ऑफ हा 55 पण या ठिकाणी लागू शकतो. कारण याची शाश्वती कशामुळं आहे? कारण मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे फॉर्म आहेत क्लर्कचे ते पुन्हा या ठिकाणी फॉर्म गेलेले असल्यामुळं 55 प्लस जर तुम्हाला मार्क्स मिळत असतील तर बिनधास्त तुम्ही तयारी राहू द्या. तर मित्रांनो तुम्हाला जर 55 प्लस मार्क्स मिळत असतील तर बिनधास्त टायपिंगची तयारी सुरू ठेवा. कारण कट ऑफ हा जवळपास आसपास 55च्याच आसपास या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. याचे बरेच कारण आहेत, की जे आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत जर बसले, तर व्हिडिओ हा आपला मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळं बिनधास्त 55 प्लस असेल तर टायपिंगची तयारी या ठिकाणी सुरू ठेवा. आता पाहूया मित्रांनो, शिपाई या पदाचा कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो? अगोदर मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आय-एम-पी इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही जर लिपिक आणि शिपाई या पदाची तयारी करत असाल तर खास 13 आणि 14 तारखेला शिपाई आणि लिपिक या पदाचा लाईव्ह वेबिनार आपण ठेवलेला आहे आणि त्या वेबिनारमध्ये लिपिक या पदासाठी फॉर्म भरले असेल तर टायपिंग बद्दल पूर्ण माहिती दिली जाणार आहे. शिपाई पदासाठी शारीरिक क्षमता विशेष अर्थ परीक्षेसाठी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि त्याच पद्धतीने स्पेशली मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी आपण एक्झाम ओरिएंटेड पॅसेज तयार केलेले आहेत. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आता या ठिकाणी शिपाई या पदाचा जर आपण विचार केला तर त्यासाठी सुद्धा आपल्याला जागेचा अगोदर विचार करावा लागेल. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 570 आहेत. औरंगाबाद खंडपीठमध्ये 202 आहेत आणि नागपूर खंडपीठमध्ये 115 या ठिकाणी जागा आहेत. जवळपास या ठिकाणी फॉर्मची संख्या देखील आपल्याला त्याच ज्या पद्धतीने फॉर्म आहेत त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने जागा आहेत त्या पद्धतीने फॉर्म आपल्याला आढळून आलेले आहेत. तर या ठिकाणी जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये कट ऑफ हा कमी लागेल. नागपूरचा जास्त आणि औरंगाबाद खंडपीठचा त्यापेक्षा थोडासा कमी या ठिकाणी लागू शकतो. परंतु आता जसं आपण या ठिकाणी पाहिलं
स्टाफ कार ड्रायव्हर सारखं होणार आहे का? तर नाही मित्रांनो, स्टाफ कार ड्रायव्हर या पदासारखं होणार नाही. जवळपास या ठिकाणी जर तुमचा स्कोर 23 प्लस असेल किंवा 22 प्लस असेल, तर या ठिकाणी तुमचा स्कोर हा सेफ स्कोर असणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी बिनधास्त शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेची तयारी ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा.